नमस्कार मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण DC जनरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल आणि त्याचबरोबर जनरेटरमध्ये निर्माण होणारा जो EMF आहे त्या EMFचा फॉर्म्युला पाहिलेला आहे। या लेक्चरमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ DC जनरेटरचे असणारे वेगवेगळे प्रकार याबद्दल काय करायचे आहे माहिती पाहिजे आहे। तर DC जनरेटर म्हटल्यानंतर लगेचच त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्या नजरेसमोर यायला पाहिजे, लगेचच आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे। मग DC जनरेटरची व्याख्या काय आहे? तर DC जनरेटर इज अ मशीन विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू DC इलेक्ट्रिकल एनर्जी। आणि याचं कार्य करण्याचं तत्त्व जे आहे वर्किंग प्रिन्सिपल फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावरती याचं कार्य करण्याचं तत्त्व आहे। आणि जो फ्लेमिंगचा राईट हँड रूल जो आहे त्या कंडक्टरमध्ये निर्माण होणारा विद्युत प्रवाहाची दिशा जर आपल्याला माहिती करायची असेल तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम किंवा फ्लेमिंग्ज राईट हँड रूल आपल्याला या ठिकाणी काय करावा लागतो? वापरावा लागतो। तर यामध्ये आपल्याला याचा प्रकार जर पाहिजे असेल टाइप्स ऑफ DC जनरेटर, तर या DC जनरेटरचे असणारे प्रकार जे आहे तर या ठिकाणी पहिला जो स्लाइड जी आहे पहिला पॉवर पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये इथं आपल्यासमोर दाखवलेलं आहे। यामध्ये DC जनरेटरचे असणारे प्रकार जे आहे पहिला प्रकार आहे परमनंट मॅग्नेट, सेकंड सेपरेटली एक्साइटेड आणि सेल्फ एक्साइटेड। आता ह्या पहिल्या तिन्हीचा अर्थ सांगतो आपल्याला। परमनंट मॅग्नेट म्हणजे काय? ज्या जनरेटरमध्ये परमनंट मॅग्नेटचा वापर केलेला असतो त्याला काय म्हणायचं? परमनंट मॅग्नेट DC जनरेटर असं म्हटलं जातं। सेपरेटली एक्साइटेड म्हणजे काय? त्या जनरेटरच्या फील्ड कॉइलला बाहेरून ती फील्ड कॉइल उत्तेजित करण्यासाठी स्वतंत्र बॅटरीच्या साहाय्याने किंवा स्वतंत्र DC सोर्सच्या साहाय्याने जेव्हा विद्युत पुरवठा केला जातो तेव्हा त्याला म्हटलं जातं सेपरेटली एक्साइटेड। आणि सेल्फ एक्साइटेड म्हणजे काय? त्या जनरेटरमध्येच निर्माण झालेला जो DC प्रवाह असतो तोच पुन्हा त्या फील्ड कॉइलला दिला जातो तेव्हा त्याला म्हटलं जातं सेल्फ एक्साइटेड। तर या सेल्फ एक्साइटेडचे पुन्हा 3 प्रकार पडतात: सिरीज वाउंड जनरेटर, शंट वाउंड जनरेटर, कंपाऊंड वाउंड जनरेटर। आणि या कंपाऊंड जनरेटरचे पुन्हा खाली हे 4 प्रकार पडलेले आहेत: क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड, क्युम्युलेटिव्ह म्हणजे सहाय्य करणारं, डिफरेन्शियल म्हणजे असहाय्यकारी, आणि त्याच्यामध्ये पुन्हा शॉर्ट शंट आणि लॉंग शंट। शॉर्ट शंट आणि लॉंग शंट काय असतं? प्रत्यक्ष हे प्रकार ज्यावेळेस आपण अभ्यासणार आहोत त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये सांगितलं जाईल। तर त्याच्या शेजारीच पुन्हा एक स्लाइड दाखवलेली आहे DC जनरेटरचे सेपरेटली एक्साइटेड, सेल्फ एक्साइटेड। या ठिकाणी परमनंट मॅग्नेट हा एक प्रकार दाखवलेला नाही आहे, परंतु सेल्फ एक्साइटेडचे शंट, सिरीज, कंपाऊंड आणि कंपाऊंडचे 2 प्रकार लॉंग शंट आणि शॉर्ट शंट असे या DC जनरेटरचे प्रकार जे असतात ते प्रकार काय या ठिकाणी दाखवलेले आहेत। तर पहिलाच जो प्रकार आहे परमनंट मॅग्नेट DC जनरेटर। परमनंट मॅग्नेट DC जनरेटर म्हणजे ज्या जनरेटरमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी परमनंट मॅग्नेटचा कायम चुंबकाचा वापर केलेला असतो त्याला काय म्हटलं जातं? परमनंट मॅग्नेट DC जनरेटर असं म्हटलं जातं। तर परमनंट मॅग्नेट DC मशीन आर वाइडली फाउंड इन अ वाइड व्हरायटी ऑफ लो पॉवर ॲप्लिकेशन। म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला कमी व्होल्टेजची निर्मिती करायची आहे अशाच ठिकाणी फक्त हा परमनंट मॅग्नेट DC जनरेटर काय केलेला असतो? वापरलेला असतो।
द फील्ड वाइंडिंग इज रिप्लेस्ड बाय अ परमनंट मॅग्नेट. म्हणजे फील्ड वाइंडिंगऐवजी काय वापरलेलं असतं त्या ठिकाणी परमनंट मॅग्नेट वापरलेला असतो. एका साईडला N पोल आणि दुसऱ्या साईडला काय असतो S पोल असा परमनंट मॅग्नेट त्या ठिकाणी काय केलेला असतो वापरलेला असतो. रिझल्टिंग इन सिंपल कन्स्ट्रक्शन याची रचना जी असते ती रचना कशी असते अतिशय साधी आणि सोपी असते. चिप अमॉंग दीज इज that they do not require external excitation and its associated power dissipation to create magnetic field in the machine. The space required for the permanent magnet may be less than that required for the field winding. म्हणजे या प्रकारच्या जनरेटरमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्यासाठी दुसऱ्या चुंबकाची आवश्यकता नसते. फक्त त्यामध्ये जे परमनंट मॅग्नेट जे वापरलेलं आहे ते परमनंट मॅग्नेटच काय केलेलं असतं वापरलेलं असतं. आणि या मशीनचा आकार किंवा याच्यासाठी लागणारी जागा इतर जनरेटरपेक्षा कशी लागते याला जागा कमी लागते आणि याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग नसते. फील्ड वाइंडिंग ऐवजी काय वापरलेलं असतं परमनंट मॅग्नेट वापरलेलं असतं. अँड धस मशीन मे बी स्मॉलर म्हणून हे मशीन कसं असतं लहान असतं. अँड इन सम केसेस चिपर. ह्या मशीनची किंमत या DC जनरेटरची किंमत कशी असते स्वस्त असते. दॅन दे एक्सटर्नली एक्साइटेड counterparts. Notice that the rotor of the machine consists of conventional DC armature with commutator segment and brushes. म्हणजेच यामध्ये सुद्धा कॉम्युटेटर सेगमेंट असतात ब्रशेस असतात. त्यामुळं या ठिकाणी हे जे छोटे किंवा परमनंट मॅग्नेट DC जनरेटर जे असतात उदाहरणार्थ एखादी खेळणी वगैरे असेल त्या ठिकाणी ते खेळणी पुढे चालल्यानंतर विजेची निर्मिती व्हायला पाहिजे असेल तर अशा ठिकाणी काय केलेलं असतं हे जे परमनंट मॅग्नेट DC जनरेटर जे असतात ते काय केलेले असतात वापरलेले असतात. तर अतिशय सोपी आणि साधी रचना असते हे परमनंट मॅग्नेट DC जनरेटरची. त्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रकार जो आहे सेपरेटली एक्साइटेड DC जनरेटर किंवा सेपरेटली एक्साइटेड फील्ड याला म्हटलं जातं. तर सेपरेटली एक्साइटेड फील्ड किंवा DC जनरेटर जे असतं यासाठी त्याचं जे फील्ड वाइंडिंग असतं फील्ड वाइंडिंग कुठे केलेलं असतं योकमध्ये केलेलं असतं किंवा त्याला आपण काय म्हटलं जातं स्टेटर असं म्हटलं जातं. त्या फील्ड वाइंडिंगला काय करायचं असतं DC सप्लाय द्यायचा असतो. मग हा DC सप्लायच का द्यायचा याला कारण DC जनरेटरमध्ये जोपर्यंत स्थिर चुंबकीय क्षेत्र निर्माण होत नाही तोपर्यंत विजेची निर्मिती होणार नाही. म्हणून याला काय करायचं आहे DC सप्लाय दिला जातो आणि AC सप्लाय जर दिलं तर काय होईल बदलतं चुंबकीय क्षेत्र निर्माण होईल आणि बदलतं चुंबकीय क्षेत्र जर निर्माण झालं तर विजेची निर्मिती होईल का नाही होणार. म्हणून या ठिकाणी हा जो प्रकार आहे सेपरेटली एक्साइटेड फील्ड किंवा सेपरेटली एक्साइटेड DC जनरेटर यामध्ये फील्ड वाइंडिंगला स्वतंत्र असा काय केलेला असतो DC सप्लाय दिलेला असतो. सेपरेटली एक्साइटेड जनरेटर्स आर दोज whose field magnets are energized from an independent external source of DC current. It is shown in diagrammatically. तर ह्या डायग्राममध्ये जे फील्ड वाइंडिंग जे आहे त्या फील्ड वाइंडिंगला काय केलेलं आहे स्वतंत्र असा DC सप्लाय बाहेरून दिलेला आहे. आणि त्याच्या शेजारीच आर्मेचर दाखवलेला आहे. त्या आर्मेचरवरती काय असतात ब्रशेस असतात आणि हे आर्मेचर फिरल्यामुळं काय होणार आहे
स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये जेव्हा एखादा कंडक्टर फिरता ठेवला जातो तेव्हा त्या कंडक्टरमध्ये काय निर्माण होत असतो, विजेचा दाब निर्माण होतो आणि हा आर्मेचरमध्ये निर्माण झालेला विजेचा दाब कशामध्ये येतो, कॉम्युटेटरमध्ये येतो आणि कॉम्युटेटरमधून कशामार्फत, ब्रशेसमार्फत तो नंतर कशाला दिला जातो, बाहेर आउटपुटला लोडला दिलेला असतो. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे सेल्फ एक्साइटेड DC जनरेटर. सेल्फ म्हणजे काय, स्वतःहून. तर त्या DC जनरेटरमध्ये निर्माण होणारा DC सप्लाय पुन्हा त्या जनरेटरच्या फील्ड वाइंडिंगला दिला जातो. म्हणजे सेल्फ एक्साइटेड, उत्तेजित होण्यासाठी स्वतःचा सप्लाय तो स्वतः काय करतो, पुन्हा वापरतो, म्हणून याला सेल्फ एक्साइटेड असं म्हटलं जातं. आणि या सेल्फ एक्साइटेडमध्ये महत्त्वाचं त्या फील्ड कॉईल जी असते आणि फील्ड कोर जे असतात त्या कोरमध्ये आणि त्या फील्डच्या पोल शूमध्ये काही प्रमाणामध्ये रेसिड्युअल मॅग्नेटिझम त्या ठिकाणी नेहमी उत्पन्न व्हायला पाहिजे. काही शिल्लक चुंबकत्व त्या कॉईलमध्ये किंवा त्या कोरमध्ये जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्या जनरेटरमध्ये काय होणार नाही, विजेची निर्मिती होणार नाही. आणि म्हणून त्यासाठी कशाची आवश्यकता असते, रेसिड्युअल मॅग्नेटिझमची आवश्यकता असते. रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे काय, शिल्की चुंबकत्व. मग त्याच्यामध्ये काय जे थोडंफार चुंबकत्व शिल्लक असन, एकदा आर्मेचर फिरायला लागल्यानंतर त्या आर्मेचरमध्ये थोड्या वेळा सुरुवातीला अतिशय कमी व्होल्टेज निर्माण होईल आणि हेच व्होल्टेज पुन्हा फील्डला जाईल. जसजसं व्होल्टेज फील्डला देण्याचं प्रमाण वाढल तसतसं ॲटोमॅटिकच त्या फील्ड कॉईलमध्ये निर्माण होणारं मॅग्नेटिझमचं प्रमाण वाढतं आणि काही क्षणार्धामध्ये पूर्ण क्षमतेने त्या जनरेटरमध्ये पूर्ण क्षमतेने विजेचा दाब निर्माण होऊ शकतो. तर याला काय म्हटलं जातं, सेल्फ एक्साइटेड असं म्हटलं जातं. सेल्फ एक्साइटेड जनरेटर्स आर दोज हुज फील्ड मॅग्नेट्स आर एनर्जाइज्ड बाय द करंट प्रोड्युस्ड बाय द जनरेटर देमसेल्फ्स. म्हणजे त्या जनरेटरमध्येच त्या जनरेटरने स्वतःच निर्माण केलेला विद्युत सप्लाय फील्ड वाइंडिंगसाठी वापरला जातो. ड्यू टू रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे शिल्की चुंबकत्वामुळे देअर इज ऑलवेज प्रेझेंट सम फ्लक्स इन पोल्स. या शिल्की चुंबकत्वामुळे त्या फील्ड पोलमध्ये काही प्रमाणामध्ये काय असणार आहे, शिल्की चुंबकत्व शिल्लक असतं आणि त्यामुळं हे जनरेटर सुरू करण्यास आपल्याला काय होतं, विजेचा दाब सुरुवातीला निर्माण करण्यासाठी या शिल्की चुंबकत्वाचा उपयोग होतो. व्हेन द आर्मेचर इज रोटेटेड सम EMF अँड हेन्स सम induced current is produced which is partially or fully passed through the field coils, thereby strengthening the residual pole flux. There are three types of self-excited generators named according to the manner in which the winding are connected to armature. आणि या सेल्फ एक्साइटेड जनरेटरचे 3 प्रकार पडतात, सिरीज जनरेटर, शंट जनरेटर आणि थर्ड कंपाऊंड जनरेटर. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल सेल्फ एक्साइटेड जनरेटर किंवा त्याला सेल्फ एक्साइटेड फील्ड जनरेटर असं म्हटलं जातं. काय याला सेल्फ एक्साइटेड म्हणायचं, तर यामध्ये जे शिल्की चुंबकत्व असतं त्या शिल्की चुंबकत्वाचा वापर काय केलेला असतो याच्यामध्ये करून घेतलेला असतो. आणि काही कारणास्तव आपण जर जास्त काळ हे जनरेटर बंद ठेवलं, त्याच्यामध्ये शिल्की चुंबकत्व जर शिल्लक नाही राहिलं तर जनरेटर चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये विजेचा दाब निर्माण होणार नाही, DC विजेची निर्मिती होणार नाही. मग अशा वेळेस काय करणार, तर अशा वेळेस काय करावं लागतं, आपलं मेगर घ्या,
त्याचं फील्ड वाइंडिंग जे असतं त्या फील्ड वाइंडिंगला थोडा वेळ मेगरच्या साहाय्याने काय करायचा, DC सप्लाय द्यायचा आणि DC सप्लाय दिल्यानंतर त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक शिल्की चुंबकत्व निर्माण होतं. तुम्ही जनरेटर सुरू करा, त्याच्यापासून तुम्हाला विजेची निर्मिती मिळायला काय होईल, सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने सेल्फ एक्सायटेड DC जनरेटर. लक्षात आलं असेल, नसेल लक्षात आलं तरी माझा जो व्हॉट्सॲप ग्रुपवरती मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती काय करू शकता, आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि या सेल्फ एक्सायटेडमधील आपल्याला पहिला जो जनरेटरचा प्रकार जो आहे DC सिरीज जनरेटर. तर हा DC सिरीज जनरेटर जो असतो, हा DC सिरीज जनरेटर कशा पद्धतीने आपल्याला कार्य करतो. तर या DC सिरीज जनरेटरमध्ये काय केलेलं असतं, सिरीज फील्ड वाइंडिंग ही आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेली असते. DC सिरीज वाइंडिंग हे आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेली असते आणि यामध्ये in this case the field winding are joined in series with the armature conductor as they carry full load current. They consist of relatively few turns of thick wire or strips. Such generator are rarely used except for special purpose. खास काही कारणासाठी या जनरेटरचा उपयोग केलेला असतो. आणि सिरीज वाइंडिंग ही जी असते बारीक तारेची आणि कशी असते, जास्त वेड्यांची असते. म्हणून या सिरीज वाइंडिंगचा रेजिस्टन्स कसा असेल, कमी असेल. रेजिस्टन्स हा कशावरती अवलंबून असतो, तुम्ही रेजिस्टन्सचा जर फॉर्म्युला पाहिला R=ρL/A. रेजिस्टन्स is directly proportional to its length and inversely proportional to its diameter. तर रेजिस्टन्स हा त्या वाइंडिंगच्या लांबीवरती आणि त्या वाइंडिंगच्या कंडक्टरच्या जाडीच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. या सिरीज जनरेटरमध्ये काय केलेलं आहे, वाइंडिंग जी आहे ती जाड तारेची आणि कमी वेड्यांची असते. त्याच्यामुळे याचा रेजिस्टन्स कसा असणार आहे, कमी असणार आहे. आणि हा जनरेटर कुठं वापरला जातो, काही खास कामासाठी. आणि विशेष करून याचा जर उपयोग जर पाहिला आपण तर बूस्ट जनरेटर म्हणून या DC सिरीज जनरेटरचा काय केलेला असतो, उपयोग केलेला असतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार जो आहे जनरेटरचा, कुठला दुसरा प्रकार, DC शंट जनरेटर. तर या DC शंट जनरेटर नावावरूनच लगेच आपल्या लक्षात यायला पाहिजे. यामध्ये जी शंट वाइंडिंग जी असते ती आर्मेचरच्या पॅरललमध्ये जोडलेली असते, म्हणून याला काय म्हणायचं आहे, शंट जनरेटर असं म्हटलं जातं. आणि ही जी शंट वाइंडिंग जी असते ती बारीक तारेची आणि कशी असते, जास्त वेड्यांची असते. त्यामुळं या वाइंडिंगचा रेजिस्टन्स कसा असेल, जास्त असेल. कॉइलची जाडी कमी झाली आणि काय वाढली, लांबी वाढली. त्यामुळं ॲटोमॅटिकच रेजिस्टन्स काय होणार आहे, या ठिकाणी वाढणार आहे. तर द फील्ड वाइंडिंग आर कनेक्टेड अक्रॉस or in parallel with the armature conductors and have the full voltage of the generator applied across them. म्हणजे जेवढं व्होल्टेज आपल्याला कशाला दिलेलं असतं, आर्मेचरमध्ये जेवढं व्होल्टेज निर्माण होतं तेवढं संपूर्ण व्होल्टेज जे असतं ते संपूर्ण व्होल्टेज कशाला मिळतं, या शंट फील्ड वाइंडिंगला मिळतं. आणि शंट फील्ड वाइंडिंगचं कार्य काय आहे, मग कुठल्याही फील्ड वाइंडिंगचं कार्य जर आपण म्हटलं तर काय निर्माण करायचं आहे, विजेची निर्मिती करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, कशाची, विजेची निर्मिती करण्यासाठी स्थिर चुंबकीय क्षेत्राची आवश्यकता आहे. मग ती सिरीज फील्डमध्ये निर्माण होईल
किंवा शंट फील्डमध्ये निर्माण होईल. आणि म्हणून ह्या सेपरेटली एक्सायटेड जनरेटरचे जे तीन प्रकार पडलेला आहे. पहिला आहे सिरीज फील्ड, दुसरा आहे शंट फील्ड. आणि ही शंट फील्ड जे असते, शंट फील्ड वाइंडिंग ही आर्मेचरच्या पॅरललमध्ये जोडलेली असते. ज्यावेळेस आर्मेचर हा कशाच्या तरी सहाय्याने फिरवला जाईल, मग त्यासाठी प्राइम मूवर वापरलेला असतो. मग प्राइम मूवर म्हणून डिझेल इंजिन असेल, केरोसिन इंजिन असेल, पेट्रोल इंजिन असेल, किंवा एखाद्या प्राइम मूवरच्या सहाय्याने मग ते उंचावरील साठवलेलं पाणी म्हणजे टर्बाईन वापरलेलं असेल, किंवा वॉटर टर्बाईन असेल, स्टीम टर्बाईन असेल, किंवा वाईन टर्बाईन असेल, कशाच्या तरी सहाय्याने हा आर्मेचर जो आहे तो काय करायचा आहे, आपल्याला याला मेकॅनिक एनर्जी द्यायची आणि फिरवायचा आहे. फिरवल्यानंतर चुंबकीय क्षेत्रामध्ये हा फिरणार आणि विजेची निर्मिती होणार. एवढं साधं आणि सिंपल याचं तत्व आहे मित्रांनो. आपण जोपर्यंत याच्याकडे अगदी सहज सोपं आहे या दृष्टीने जोपर्यंत पाहणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी समजणार नाहीत. म्हणून कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण नवीन शिकतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गोष्टीकडं तुम्ही सहज आपल्या क्रिएटिव्हिटीने पहा, सहज अशा आपल्याला समजल्या याच्या भावनेने पहा, म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट अवघड वाटणार नाही. आणि समजलं, सिरीज जनरेटर, सिरीज वाइंडिंग या आर्मेचरच्या सिरीजमध्ये जाड तार आणि कमी वेढे. शंट जनरेटर बारीक तार जास्त वेढे आर्मेचरच्या पॅरललमध्ये जोडलेली असते. आणि हे शंट जनरेटर जे असतं, मग हे शंट जनरेटर कुठं वापरलेलं असतं, तर शंट जनरेटरचा उपयोग मुख्यत्वे बॅटरी चार्जिंग वगैरे ज्या ठिकाणी करायची त्या ठिकाणी हे शंट जनरेटर वापरतात. आणि तिसरा जे जनरेटरचा जो प्रकार आहे तिसरा, तर DC कंपाऊंड जनरेटर. तिसरा प्रकार कुठला आहे, DC कंपाऊंड जनरेटर. कंपाऊंड म्हणजे काय, कंपाऊंडचा अर्थ काय होतो, मिश्रण करणे. म्हणजेच ह्या जनरेटरमध्ये कुठलं तरी मिश्रण केलेलं असणार आहे. या जनरेटरमध्ये कशाचं मिश्रण असणार आहे, सिरीज जनरेटर आणि शंट जनरेटर या दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजेच काय असतं, कंपाऊंड जनरेटर असतं. ह्या दोन्हीचे जे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते काय करायचं, हे डिसॲडव्हान्टेजेस विड्रॉल करण्यासाठी काय केलेलं आहे, कंपाऊंड जनरेटरची निर्मिती केलेली आहे. तर DC कंपाऊंड जनरेटर, दिस कंपाऊंड DC जनरेटर हॅज 2 सेट्स ऑफ फील्ड वाइंडिंग. याच्यामध्ये 2 फील्ड वाइंडिंग असतात. One set is made of low resistance winding and is connected in series with the armature circuit. म्हणजे सिरीज वाइंडिंग ही आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडलेली असते. The other set is made of high resistance wire and is connected in parallel with the armature circuit. ही शंट वाइंडिंग काय केलेली आहे, आर्मेचरच्या पॅरललमध्ये जोडलेली आहे. A compound DC generator is illustrated in can be either short shunt or long shunt in compound generator. आता याच्यामध्ये शॉर्ट शंट कशाला म्हणायचं आणि लॉंग शंट कशाला म्हणायचं. शॉर्ट शंट, शॉर्ट म्हणजे काय, आखूड. ही शंट फील्ड वाइंडिंग जेव्हा फक्त आर्मेचरच्या पॅरललमध्ये जोडली जाईल तेव्हा त्याला म्हणायचं शंट फील्ड कंपाऊंड जनरेटर. आणि त्यानंतर लॉंग शंट कशाला म्हणायचं, जेव्हा शंट फील्ड वाइंडिंग ही आर्मेचर व सिरीज फील्ड या दोन्हीच्या पॅरलल जोडली जाईल तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, लॉंग शंट असं म्हटलं जातं. अतिशय सोपं आहे. तुम्ही शब्दशः अर्थ घ्यायचा, शॉर्ट शंट फक्त आर्मेचरच्या पॅरललमध्ये शंट फील्ड वाइंडिंग, लॉंग शंट आर्मेचर आणि
सिरीज फील्ड या दोन्हीच्या पॅरललमध्ये जर आपण शंट फील्ड वाइंडिंग जोडली तर त्याला म्हणायचं काय, लॉंग शंट असं म्हटलं जातं. इन अ कंपाऊंड जनरेटर द शंट फील्ड इज स्ट्रॉंगर दॅन द सिरीज फील्ड. म्हणजे शंट फील्ड ही सिरीज फील्डपेक्षा कशी असते, स्ट्रॉंग असते. कारण वेडे कसे असतात, जास्त असतात. रेजिस्टन्स कसा असतो त्या वाइंडिंगचा, जास्त असतो. व्हेन सिरीज फील्ड adds the shunt field, generator is said to be cumulatively compounded. Cumulative compound generator असं त्याला म्हटलं जातं. आता मित्रहो, तुम्हाला शॉर्ट शंट आणि लॉंग शंट हे तर समजलं असेल. आता दुसरे जे याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये दोन शब्द आलेले आहेत, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड आणि डिफरेन्शियल कंपाऊंड. तर थोडक्यात तुम्हाला क्युम्युलेटिव्हचा अर्थ सांगतो. क्युम्युलेटिव्ह म्हणजे सहाय्य करणारे. ज्या वेळेस सिरीज फील्ड वाइंडिंग, शंट फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग या तिन्हीमधून वाहणाऱ्या प्रवाहाची दिशा एकच सारखी असेल तेव्हा त्याला म्हणायचं क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर. साधा आणि सोपं. नंतर डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर म्हणजे काय असतं, तर डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर म्हणजे जेव्हा सिरीज फील्डमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाची दिशा आणि शंट फील्डमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाची दिशा एकमेकाच्या विरुद्ध असेल तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर असं म्हटलं जातं. तर हा यातील काय आहे महत्त्वाचा फरक आहे. ऑन द अदर हँड, इफ सिरीज फील्ड opposes the shunt field, the generator is said to be differentially compounded. Various type of DC generator have been shown separately. तर या ठिकाणी खाली फिगरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर दाखवलेला आहे, लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर दाखवलेलं आहे. आणि यांचे जे ॲप्लिकेशन जे आहेत ते आपण याचे ॲप्लिकेशन जर पाहिले, ॲप्लिकेशन्स ऑफ DC जनरेटर, DC जनरेटरचे असणारे ॲप्लिकेशन. तर या ठिकाणी पहिलं सिरीज जनरेटरचं ॲप्लिकेशन आहे, सिरीज आर्क लाइटिंग. त्यानंतर सिरीज इनकॅन्डिसेंट लाइटिंग, सिरीज बूस्टर और इन्क्रीजिंग द लाईन व्होल्टेज. म्हणजे बूस्टर व्होल्टेज साठी किंवा बूस्टर जनरेटर म्हणून हे सिरीज जनरेटर वापरलेलं असतं. नंतर DC शंट जनरेटर इज यूज्ड फॉर सच ॲप्लिकेशन वेअर कॉन्स्टंट व्होल्टेज इज रिक्वायर्ड. ज्या ठिकाणी कॉन्स्टंट व्होल्टेजची आवश्यकता असते अशा ठिकाणी काय केलं जातं, DC शंट जनरेटर वापरलेलं असतं. DC series generator are used as booster and also as supply arc lamps to supply DC welding machines. Level compound generator are used to supply power for offices, hostels and lodges. DC compound generatorचा उपयोग कुठे केला जातो, ऑफिसमध्ये, लॉजेसमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्टेलमध्ये केलेला असतो. तर अजून खाली इथे ॲप्लिकेशन दाखवलेले आहेत. यूज इन ऑर्डिनरी लाइटनिंग पर्पज, यूज्ड टू चार्ज बॅटरी बिकॉज दे कॅन बी मेड टू गिव कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज, यूज्ड फॉर गिविंग द एक्साइटेशन टू द अल्टरनेटर्स. दे आर ऑल्सो कॉल्ड स्मॉल पॉवर सप्लाय. तर अशा पद्धतीने आपण DC जनरेटरचे प्रकार पाहिलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांची वायरिंग असते, कनेक्शन कशा पद्धतीने केलेलं असतं ते थेरॉटिकली पाहिलेलं आहे. आणि यामध्ये अतिशय सोप्या भाषेत आपल्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके.